नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत मराडेपाडा येथे. असे प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण त्यांच्याच मंदिराला भेट देण्यास जाणार आहोत. आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेली आहे जिथे भक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम आपल्याला बघावयास मिळतो. आपण अनेकदा महादेवाची किंवा विष्णूची देवांची मंदिरे पाहतो, पण आज आपण पाहणार आहोत आपल्या आराध्य देवतेचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर, जे भिवंडी जवळील मराडेपाडा येथे आहे. हे समोर दिसते आहे ते आहे मंदिराचे प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार नसून जणू काही एक किल्लाच आहे असे आपल्याला वाटते. या मंदिराला चारही बाजूला असे 4 बुरुज आहेत. त्यापैकी समोर हे 2 बुरुज आपल्याला दिसत आहेत. आणि हा आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि मंदिराचा समोरील रस्ता. असीम साहस, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड आत्मविश्वास, उत्तम प्रशासक, कुशाग्र बुद्धिमत्ता, संघटन कौशल्य, दया प्रवृत्ती या सद्गुणांच्या जोरावर महाराष्ट्राचा इतिहास त्यांचे कर्तृत्व सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. जनमानसाच्या हृदय मंदिरात शिवरायांचे स्थान एक दैवी पुरुष म्हणून कोरले गेलेले आहे. हे आहे मंदिरातील समोरील प्रवेशद्वार. याचा मागचा भाग सुद्धा याच पद्धतीने आहे. आता आपण मंदिरात या 2 दरवाजामधून आत प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्याबरोबर आपल्याला समोर सुंदर असे हिरवेगार गार्डन दिसते. आणि या गार्डनच्याच बाजूला म्हणजेच मंदिराच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2 तोफा ठेवलेल्या दिसतात. या बघा, सुंदर अशा 2 लहान तोफा दोन्ही बाजूला ठेवलेल्या आहेत. याचप्रमाणे मंदिराच्या दोन्ही बाजूला सुंदर अशा 2 दीपमाळा सुद्धा आपल्याला दिसतात. या बघा, किती सुंदर अशा दीपमाळा आहेत त्या. मूर्ती तर आपण देवाची पाहतो, पण ज्यांनी आपल्याला देव आणि देश वाचायला शिकवलं त्या युगपुरुषाची मूर्ती आज आपण डोळे भरून पाहणार आहोत. मंदिराच्या पायऱ्या चढून गेल्यावर, गाभाऱ्यातून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला मुख्य मूर्तीचे दर्शन होते. ही बघा, शिवाजी महाराजांची मुख्य मूर्ती आणि त्यासमोरच ही धातूची मूर्ती आहे. ही मूर्ती लहान स्वरूपात आहे. ही बघा मंदिराच्या गाभाऱ्यातली मूर्ती. या दोन्ही मूर्त्या डोळ्यात भरून ठेवाव्या अशाच आहेत. अगदी सुंदर आणि देखण्या मूर्त्या बघून मन अगदी भारावून जाते. मंदिराचा गाभारा भव्य आणि प्रशस्त असा आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या भिंती आणि खांबांवर केलेली नक्षीकाम शिवकालीन संस्कृतीची साक्ष देते. मंदिराचे बांधकाम पाहताना आपल्याला एखाद्या गड किल्ल्याची सहज आठवण येते. जणू काही हा मोठा एक राजवाडाच आहे असे क्षणभर वाटून जाते.
मंदिराच्या उजव्या बाजूला राजमाता जिजाऊ माँसाहेबांची सुंदर अशी मूर्ती आहे. बघा ही किती सुंदर अशी मूर्ती आहे ती. त्याचप्रमाणे डाव्या बाजूला महाराजांचे कुलदैवत आई तुळजाभवानी हिची सुंदर अशी मूर्ती आहे. ही बघा तुळजाभवानी देवीची सुंदर मूर्ती. आणि हा आहे मंदिराचा आतील संपूर्ण परिसर. हा परिसर खूप सुंदर आणि प्रशस्त असा आहे. हे मंदिर पूर्णपणे लोकसहभागातून उभे राहिलेले आहे. त्याचप्रमाणे आसपासच्या गावातील शिवभक्तांनी एकत्र येऊन श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून हे भव्य मंदिर उभारलेले आहे. हे एक असे मंदिर आहे जे पूर्णपणे शिवरायांना समर्पित केले आहे. आता हे समोर दिसते आहे ते आहे आतल्या बाजूचं महाद्वार. दोन्ही बाजूचे दार अगदी सारखेच आहे. या दोन्ही दारांवर लाकडाच्या अशा 2-2 खिडक्या दोन्ही बाजूनी आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूने 4-4 अशा ढाली सुद्धा आहेत. आणि मधल्या बाजूला शिवरायांची महत्वाची गोष्ट म्हणजे राजमुद्रा आहे. दोन्ही दारांवर 2-2 अशा लाकडी मशाली सुद्धा आहेत. हे प्रशस्त असे द्वार संपूर्ण लाकडाचे आहे. जणू काही आपण एका किल्ल्याजवळ उभे आहे असे क्षणभर वाटून जाते. मंदिराचा कळस उंच आहे. त्यावर लांबूनच दिसणारा भगवा ध्वज सदैव फडकताना दिसतो, जो शिवरायांच्या स्वराज्याचे प्रतीक आहे. आता आपण जाणार आहोत या बाजूला असलेल्या म्युझियम मध्ये. मंदिराच्या परिसरात म्हणजे या बाजूला एक लहानसे म्युझियम आहे. येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृती आपल्याला पाहता येतात. त्यातून आपल्याला त्या काळातील युद्धकलेची आणि युद्धाची कल्पना येते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख गड किल्ल्यांच्या माहितीपूर्ण प्रतिकृती आणि चित्रे येथे चित्ररूपात मांडण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना प्रसंगाचे वर्णन करणारी चित्रे भिंतीवर लावलेली आहेत, जी नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. येथे आपल्याला मंदिराच्या भिंतींवर आईसाहेब जिजाऊंच्या कुशीत वसलेले बाल शिवाजी व शिवजन्माचे सुंदर चित्र आपल्याला पाहावयास मिळते. रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी आपल्या मावळ्यासोबत घेतलेले स्वराज्य स्थापनेचे शपथ दाखवणारे चित्र सुद्धा येथे आहे. त्याचप्रमाणे शाहिस्तेखानाची फजिती, पन्हाळगडाचा वेढा, अफजलखानाचा वध, तुकाराम भेट, आई भवानीने दिलेली तलवार, बाजी प्रभू, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, त्याचप्रमाणे आग्र्याहून सुटका या ऐतिहासिक प्रसंगाची चित्रे सुद्धा येथे लावण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्या काळात असणारे गड व किल्ले यांचे माहिती दर्शवणारे तक्ते आणि नकाशे सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचप्रमाणे महाराजांचे स्त्री सन्मान, शेतकऱ्यांची काळजी आणि पर्यावरणाविषयी असणारी आस्था या विषयांवरील विचार चित्ररूपात व माहिती स्वरूपात मांडलेली आहेत. ही केवळ चित्रे नसून शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणारी एक गाथा आहे. लहान मुलांसाठी त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढीसाठी
ही एक मोठी संधी आहे. हा इतिहास समजून घेण्याची संधी आहे. हे बघा, महाराजांनी जी शस्त्र वेगवेगळ्या युद्धामध्ये वापरलेली होती ते येथे मांडून ठेवण्यात आलेली आहेत. अगदी आपण कधी नाही पाहिली अशी शस्त्रे या वस्तू संग्रहालयात आपल्याला पाहावयास मिळतात. आता हे समोर दिसते आहे ते आहे बुक शॉप, म्हणजेच येथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके विक्रीस ठेवण्यात आलेली आहेत. येथे श्रीमंत योगी, राजा शिवछत्रपती, त्याचप्रमाणे तानाजी मालुसरे, संभाजी महाराज, बहिर्जी नाईक यांच्या चरित्रावर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आणि त्यांच्या आवृत्त्याही ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे
पुस्तकांव्यतिरिक्त येथे शिवरायांच्या मूर्ती, राजमुद्रा असलेले टी शर्ट, भगवे ध्वज आणि इतर स्मृतिचिन्हे आपल्याला खरेदी करता येतात. पर्यटकांनी केवळ दर्शन घेऊन जाऊ नये, तर महाराजांचे विचार घरी घेऊन जावेत, हाच याच मागचा उद्देश आहे. दरवर्षी तिथीनुसार आणि तारखेनुसार होणारी शिवजयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी संपूर्ण मंदिर फुलांनी आणि दिव्याने सजवले जाते. विशेष प्रसंगी महाराजांच्या पालखीचा सोहळा आयोजित केला जातो, ज्यामध्ये हजारो तरुण आणि महिला पारंपरिक वेशभूषेत येथे सहभागी होतात. दररोज सकाळी आणि विशेषतः संध्याकाळी होणारी आरती खूप प्रेरणादायी असते. मंत्र, पुष्पांजली आणि शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून जातो. हे केवळ पूजेचे ठिकाण नाही, तर ते युवा पिढीसाठी संस्कार केंद्र बनले आहे. येथे शिवरायांचे विचार, त्यांचे गड किल्ले, संवर्धन आणि स्त्री सन्मानाची शिकवण दिली जाते. येथे अनेक दुर्गप्रेमी आणि इतिहास अभ्यासक भेटी देत असतात. मंदिराच्या सभोवताली एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याप्रमाणे भक्कम तटबंदी आणि बुरुज बांधण्यात आले आहे. या बुरुजांचे बांधकाम काळ्या रंगाच्या विटांनी किंवा दगडाच्या नक्षीकामाने केलेले असून ते शिवकालीन वास्तुकलेची आठवण करून देते. तटबंदी आणि बुरुजांमध्ये वरच्या बाजूला विशिष्ट आकाराच्या खिडक्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या बुरुजांच्या भागामध्ये शिवकालीन वेशभूषेतील पुतळे बसवण्यात आलेले आहेत, जिथे पर्यटक आपले चेहरे लावून फोटो काढू शकतात. हे बघा, मी सुद्धा येथे फोटो काढलेला आहे. बुरुजाची उंची, त्याची गोलाकार रचना मंदिराला एका अभेद्य गडाचे स्वरूप प्राप्त करून देते. हा आहे मंदिराचा मागील भाग. तेथे अजून कामे सुरू आहेत. त्याच्या बाजूने म्हणजेच बुरुजावरून कसा दिसतो ते मी दाखवणार आहे. हे बघा, हे प्रवेशद्वार, हा समोरचा बुरुज. आणि हे शिवाजी महाराजांचे मंदिर. आता आपण समोरच्या म्हणजेच पलीकडच्या बुरुजाकडे जाणार आहोत. चारही बुरुजांचे अंतर हे बरेच चालून जावे लागते. हे बघा, चारही बाजूंचे हे 4 बुरुज अगदी लांबून आपल्याला सहज दिसतात. हे मराडेपाड्यातील शिवाजी महाराजांचे मंदिर आणि येथील शिवभक्ती पाहण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासोबत नक्की या. तुम्हाला सुद्धा ते नक्की आवडेल. ज्यांनी इतिहास घडवला त्यांच्या स्मरणानं आपलं भविष्य घडतं. म्हणूनच मराडेपाड्याचं हे मंदिर आपल्याला सदैव स्वाभिमानानं जगण्याची प्रेरणा देतं. तुम्हाला कसे वाटले हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. आणि हो, तुम्ही सुद्धा येथे एकदा नक्कीच भेट द्या.